नमस्कार मित्रांनो, कापूस पिकाला पहिली फवारणी कोणती करावी याची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनल आणि मी स्वप्नील देशमुख तुम्हाला आज महत्त्वाची माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, कापूस पिकामध्ये सगळ्यात पहिली फवारणी ही कोणती घ्यायची हे तुम्हाला आजच्या अतिशय छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही का करावी याची सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आहे रासायनिकमध्ये पहा। आज जर तुमची कपाशी अशी या पद्धतीने वाढलेली असेल, ही कपाशी साधारणतः 6 पानावर आहे, 6 पानावर तुमची कपाशी असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या कपाशीला फवारणीची गरज आहे, तर सगळ्यात पहिलं त्या कपाशीवर नक्की काय आहे, म्हणजे रसशोष कीड आहे, तुडतुडी आहे, थ्रिप्स आहे, मावा आहे, हे पहा। जर फक्त तुडतुडी असतील किंवा माशे किंवा छोटे छोटे डास असतील हे जर तुम्हाला दिसत असेल तर अगदी साधारण कॉन्फिडर तुम्ही त्याच्यामध्ये मारू शकता, किंवा थोडीफार कीड असेल, रसशोष कीड असेल किंवा ज्या थोडीफार पानावर दिसत असेल तर अशा वेळेस सुपर कॉन्फिडर मारा, किंवा मावा टाईप असेल तर क्लोरोपायरिफॉस 50% हा घ्या, याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही। त्यानंतर त्याच्यासोबत कोणतंही टॉनिक किंवा सिलिकॉन प्लस टॉनिक हे तिन्ही तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। त्यानंतर सेंद्रिय फवारणीमध्ये तुम्ही नीम ऑइल, सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे घेऊ शकता, त्याच्यामध्ये प्लस बाकी जास्त घेण्याची गरज पडणार नाही। एक नीम ऑइल, सीवीड एक्स्ट्रॅक्ट सुद्धा तुम्ही चेक करून घ्या, कारण बराच वेळा काय होतं की शेतकरी एवढा भयानक आपण ज्याला म्हणतो संशोधक आहे, 5 प्रकारचे औषधं त्याच्यामध्ये मिक्स करत असतो। ते मिक्स करताना ते औषध फाटतंय का हे पहा, जर फाटत नसेल तर ठीक आहे, 3 4 कॉम्बिनेशन करण्याची गरज सध्या कापूस पिकाला तरी नाहीये। त्यामुळे कोणतेही स्वतःचे मंत्र मित्रांनो पिकावर वापरू नका, त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होत असतात। त्यामुळं सेंद्रियमध्ये जी फवारणी असेल तर यामध्ये नीम ऑइल वापरा आणि त्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट जर नाही चाललं किंवा नसेल चालत तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकता। ही झाली सेंद्रिय। आता जैविक फवारणी करताना काय करायचं आहे, तर जैविक फवारणी करताना आपण कोणतंही मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट वापरू शकतो। त्याच्यासोबत आपल्याला BVM किंवा VBM किंवा BMW म्हणजे ज्याच्यामध्ये व्हर्टिसिलियम मेकानी, बिव्हेरिया बॅसियाना आणि मेटारिझम ॲनिसोप्ली या फंगी असतात, ही आपल्याला त्याच्यामध्ये वापरायची। त्याच्यासोबत आपण कोणतंही मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकतो। आता आपली शेवटची आणि अतिशय चांगली फवारणी ती म्हणजे ताकअंडी। आता ताकअंडीमध्ये म्हणजे नैसर्गिक फवारणी, ताकअंडी आपल्याला वापरायचं आहे। ताकअंडी वापरताना किमान 5 ते 7 दिवसाचं असावं, जास्तीत जास्त तुमचं 4 महिन्याचं जरी असेल तरी चालेल। आता ताकअंडीचं जे प्रमाण आहे हे 250 मिली प्रति पंपासाठी आहे आणि 200 मिली प्रति पंपासाठी आहे 15 लिटरच्या। जे जैविकमध्ये तुम्ही वापरताय तर त्याचं 3 ते 5 मिलीपर्यंत सगळ्यांचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता, म्हणजे नीम ऑइल असेल, VBM असेल किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्टचं असेल। सीवीड एक्स्ट्रॅक्टचं थोडं जास्त झालं तरी फरक पडत नाही, कारण त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत। तर या पद्धतीनं आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे। फवारणी करताना नेहमी लक्षात घ्या, पाणी हे चांगलं असावं। जैविकसाठी आणि ताकअंडीसाठी तुमचं कोणतंही पाणी असेल फरक पडत नाही, परंतु रासायनिक आणि सेंद्रिय यांचा जर तुम्हाला रिझल्ट चांगला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचं पाणी जे आहे हे चांगलं असायला पाहिजे। तर ह्या 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये मिळेल। जर पावसाचं वातावरण असेल तर मी तुम्हाला यावर्षी नक्की सजेस्ट करेल की आयुर 99 हे pH बॅलन्सर, त्यासोबत स्प्रीडर, स्टिकर, ॲक्टिवेटर हे 4 in 1 आयुर 99 नक्की वापर करा। ऑनलाईनसुद्धा मिळतं, म्हणजे ऑनलाईन घ्यावं लागतं तुम्हाला, ते बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर कंपनीकडून ही पोहोच होतं, परंतु फायदे मात्र खूप आहेत, म्हणजे pH बॅलन्ससुद्धा करतं। मार्केटमध्ये फक्त स्टिकर, स्प्रेडर, ॲक्टिवेटर आहेत ज्यांची क्वालिटीसुद्धा व्यवस्थित नाही आहे। त्यामुळं पैसे घालतायत तर व्यवस्थित चेक करा किंवा व्यवस्थित माहिती घ्या आणि मग त्याचा वापर करा, जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही। आणि अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।